आज्ञापालनाने यश मिळते आणि आज्ञाधारकता अचूक असेल तर चमत्कार घडतो. जीवनामध्ये चमत्कार पाहायचा असेल तर नक्कीच अचूक आज्ञाधारकता धारण करा. उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, चिन्ह चमत्कार यांना आजच्या जगातही महत्त्वाचे स्थान आहे. अगदी रस्त्याच्या कडेला हातचलाकी करून जादू करणाऱ्या व्यक्तीच्या भोवतीही पुष्कळ गर्दी होताना दिसते. काही नैसर्गिक चमत्कार या पृथ्वीवर घडत असतातच, परंतु अविश्वसनीय आत्मिक चमत्कार केवळ परमेश्वरच करू शकतो. यावर आपला विश्वास आहे काय? प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण अलिशाने केलेले वेगवेगळे चमत्कार पाहणार आहोत. अर्थात या प्रत्येक चमत्कारात देवाचे सामर्थ्य होते. आज आपण या चमत्कारांकडे अभ्यासात्मक पाहत असताना विचार करूया की देव आम्हाला काय शिकवू इच्छित आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही राजाच्या दुसऱ्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि आज 4था अध्याय आम्ही अभ्यासणार आहोत. या अध्यायात अलिशाने केलेल्या 5 चमत्कारांची नोंद आहे. एलिया व अलिशा यांनी केलेल्या चमत्कारांमध्ये साम्य असले तरी अलिशाने केलेले चमत्कार जास्त व्यापक स्वरूपाचे आणि मोठे होते. 4था अध्याय 1 वचन आम्हाला सांगतं, एकदा संदेष्टांच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलिशाकडे गाऱ्हाणे केले. ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या 2 पुत्रास दास करून नेण्यास आला आहे. श्रोत्यांनो, ह्या स्त्रीच्या पतीला अलिशा चांगल्या प्रकारे ओळखत असावा. ती त्याला तिचा नवरा खरा विश्वासू होता याची आठवण करून देते. जेव्हा तो मरण पावला तेव्हा त्याच्यावर काही कर्ज होते व त्याच्या मृत्यूनंतर त्याचा सावकार ती रक्कम वसूल करायला आला. त्या काळात जर उधारी करणाऱ्याला स्वतःची मालमत्ता गहाण टाकण्यासाठी नसेल तर तो स्वतःला किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाच्या सभासदाला तारण म्हणून ठेवत असे. म्हणून आता या विधवेच्या मुलांना तो सावकार तारण म्हणून नेणार होता. श्रोत्यांनो, या ठिकाणी मला जी गोष्ट खटकते ती ही की या देवावर विश्वासणाऱ्या माणसाने कर्ज काढले होते व त्याच्याने ते स्वतःच्या हयातीत फेडणे झाले नाही. नीतिवचन 22 अध्याय आणि 7 वचन सांगतं. नीतिसूत्रे 22 अध्याय 7 वचन, धनिक मनुष्य निर्धनांवर सत्ता चालवितो, ऋणको धनकोचा दास होतो. ह्याप्रमाणे खरोखर उसने घेणारा उसने देणाऱ्याचा दास होतो. त्यापेक्षा विश्वासणाऱ्याने कर्ज न घेणेच उत्तम नाही काय? बऱ्याचदा आम्ही आमच्या मिळकतीतला 10वा भाग देवाच्या भांडारात आणत नाही. त्यामुळे मलाकीचे पुस्तक 3 अध्याय आणि 10व्या वचनातील आज्ञेचे पालन आमच्याकडून होत नाही. हे वचन सांगतं की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीती पहा. साहजिक श्रोत्यांनो, दशमांश देण्याने प्राप्त होणारे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होत नाहीत. परमेश्वर निश्चित रीतीने आपले वचन सिद्ध करणार आहे. जे दान देणे आम्हाला परवडते तेच आम्ही देऊ असे म्हणणे योग्य नाही, तर संतोषाने देणे देवाला आवडते. जेव्हा मी विश्वासाने व संतोषाने आमच्या पगाराचा किंवा उत्पन्नाचा 10वा भाग सर्वप्रथम देवासाठी काढून ठेवतो व त्याच्या भांडारात आणतो, तेव्हा उरलेल्या रकमेत आमचे महिन्याचे सर्व खर्च सुव्यवस्थित रीतीने भागतात. या बाबतीतही देवाचा चांगुलपणा अनुभवा. विश्वासणाऱ्या व्यक्तीने कर्ज काढणे म्हणजे देवावर अविश्वास प्रगट करणे होय. या वृत्तांतामधील विश्वासणाऱ्याने कर्ज काढले
व ते फेडण्याआधीच तो मरण पावला. त्यामुळे आता त्याच्या विधवेवर कठीण प्रसंग ओढवलेला आहे. देवाच्या कृपेमुळे तिला देवाच्या सेवकाचे सहाय्य प्राप्त झाले. दुसरं वचन पहा काय सांगतं. अलिशाने तिला विचारले, मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग. तुझ्या घरात काय काय आहे? ती म्हणाली, 1 घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. अलिशाने या छोट्या कुटुंबाविषयीची आपली जबाबदारी ओळखली. मोशेच्या नियमाप्रमाणे अनाथ व विधवा यांची काळजी घेणे आवश्यकच होते. 3 ते 5 वचने तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. मग आपल्या पुत्रांसह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल ओत आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव. ती त्याचपासून गेली आणि आपल्या पुत्रांसह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले. ते तीचकडे भांडी आणीत ती भरीत जाई. अलिशाची मदत विलक्षण होती. त्या घरामध्ये जणू तेलाची न आटणारी एक विहीरच तयार झाली होती. 6 आणि 7 वचने पहा. सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रास म्हणाली, मला आणखी 1 भांडे आणून द्या. त्यांनी म्हटले, आता एकही भांडे उरले नाही. तेव्हा तेल वाढवावयाचे राहिले. तिने जाऊन देवाच्या माणसास हे सांगितले. तो म्हणाला, जा, तेल विकून आपले कर्ज फेड व जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्रांचा निर्वाह कर. एलियाने सारफत या ठिकाणी एका विधवेच्या घरी दुष्काळाच्या काळात वास्तव्य केले होते. त्यावेळेस आपणाला आठवत असेल श्रोत्यानो की तिच्या घरातली तेलाची कुपी कधीच रिकामी झाली नाही. परंतु यावेळेस अलिशाने केलेला हा चमत्कार त्या चमत्कारापेक्षाही मोठा होता. त्यानंतरचा चमत्कार एका शुनेमाच्या थोर बाईच्या जीवनात घडला. जेव्हा जेव्हा अलिशा तिच्या गावातून पुढे जात असे तेव्हा तेव्हा तो या दयाळू बाईच्या घरी उतरत असे. 9 आणि 10 वचने सांगतात. ती आपल्या नवऱ्यास म्हणाली, हा पुरुष वारंवार या वाटेने जातो. हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे असे मला दिसते. यास्तव धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू आणि त्याच्यासाठी 1 खाट, 1 मेज, 1 खुर्ची व 1 समय अशी तिच्यात ठेवू. म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा त्या खोलीत उतरत जाईल. त्या देवभिरू दयाळू बाईने अलिशासाठी आपल्या घरामध्ये 1 खोली राखून ठेवली. श्रोत्यानो, ही शुनेम करीन व तिला या बाबतीत साथ देणारा तिचा नवरा ह्यांचे हे वर्तन खरोखर कौतुकास्पद व आदर्श आहे. देवाच्या सेवकांचे अशा प्रकारे आदरातिथ्य करणाऱ्या लोकांना देव आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. मत्ते शुभवर्तमान 10 अध्याय आणि 42 वचन सांगतं. आणि ह्या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा 1 प्याला पाजितो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही असे मी तुम्हाला खचित सांगतो. हे शब्द प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेत. अलिशाला या घराचे जे त्याच्या स्वागतासाठी सतत सज्ज असे त्या घराचे कौतुक वाटले. एकदा पलंगावर पडलेला असता या दयाळू शुनेमकरिणीला काहीतरी बक्षीस द्यावे असे त्याच्या मनात आले व त्याने आपला सेवक गेहजी याला बोलावले. 14 ते 17 वचने पहा काय सांगतात. त्याने आपल्या सेवकाला विचारले, हिच्या प्रित्यर्थ काय करावे? गेहजी म्हणाला, तिला काही मुलबाळ नाही, तिचा नवरा वृद्ध आहे. त्याने म्हटले, तिला बोलाव. त्याने बोलावल्यावर ती येऊन दारी उभी राहिली. तो तिला म्हणाला, वसंत ऋतू पुनरुपी येईल तेव्हा तू पुत्रास उराशी धरशील. ती म्हणाली, छे छे, माझे स्वामी, देवाचे माणूस, आपल्या दासीची वंचना करू नका. पुढे अलिशाने सांगितल्याप्रमाणे त्या स्त्रीस गर्भ राहिला आणि वसंत ऋतू पुनरुपी आला तेव्हा तिला पुत्र झाला. त्यानंतर अनेक वर्षांनी तिचा मुलगा आपल्या मोठेपणी मरण पावला व अलिशाने त्याला पुनर्जीवन दिले. त्याने एलियाचीच पद्धत वापरली. त्या मुलाच्या शरीराशी संपर्क साधून त्याने त्या मृत मुलाला जिवंत केले. श्रोत्यानो, आम्ही आमच्या कुकर्मांमुळे व पापांमुळे मृतवत आहोत. परंतु प्रभू येशूशी वैयक्तिकरित्या जेव्हा आमचे नाते जुळते तेव्हाच आम्ही खऱ्या अर्थाने जिवंत होतो. तेव्हाच आम्ही पापाच्या व मृत्यूच्या दास्यातून मुक्त होऊन प्रभू येशूमध्ये सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकतो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने योहान शुभवर्तमान 11 अध्याय 25 आणि 26 वचनांमध्ये तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? श्रोत्यानो, आम्हाला प्रभू येशूवर विश्वास ठेवायचा आहे. तेव्हाच आम्ही आत्मिक रूपाने जिवंत राहू शकतो.
अलिशाने केलेला चौथा चमत्कार अन्नाविषयी होता. भविष्यवाद्यांची मुले ईश्वर विज्ञान पाठशाळेचे विद्यार्थी होते. त्यांच्या जीवनामध्ये अलिशाने केलेला हा चमत्कार होता. तेव्हा इस्रायलात दुष्काळ पडला आणि त्या मुलांपैकी एक जण त्या सर्वांच्या जेवणासाठी काही रानटी फळे किंवा भाजी मिळतील म्हणून बाहेर गेला आणि रानात त्याला एक वेल सापडली आणि त्याच्या फळांची त्यांनी भाजी बनवली. पुढे 40 आणि 41 वचने आम्हाला सांगतात. चौथा अध्याय 40 आणि 41 वचने. त्यांनी ती भांड्यातून काढून त्या माणसास वाढिली. ती खाताच लोक ओरडून म्हणाले, देवाच्या माणसा, बहुगुण्यात मरण आहे, त्यांच्याने ते खावेना. अलिशा म्हणाला, थोडेसं पीठ आण. ते त्याने त्या बहुगुण्यात टाकून त्यास म्हटले, आता ह्या लोकांना ते वाढा, म्हणजे ते खातील. मग त्या बहुगुण्यात काही अपायकारक पदार्थ राहिला नाही. श्रोत्यानो, अलिशाने पुन्हा एक वार चमत्कार केला व त्याने ती भाजी अपायहीन बनवली. देवाला काही एक अशक्य नाही. तो वृक्षभूमीवर जलधारा वाहविणारा, रानामध्ये मार्ग तयार करणारा आहे. दुष्काळामध्ये त्या विषारी वेलीची फळे खाणाऱ्या त्या देवाच्या लोकांसाठी त्याने चमत्कार केला. त्याने ती भाजी विषविरहित अशी केली व त्यांच्यावरचे संकट तर दूर केलेच, परंतु त्यांची शारीरिक भूकही भागवली. महत्वाची गोष्ट ही आहे श्रोत्यानो, की आम्ही शरीराचे फालतू चोचले पुरविण्याकडे अकारण लक्ष लावण्यापेक्षा देवाच्या वचनाने आपल्या आत्म्याची तहान भागवण्याकडे लक्ष लावावे. त्याद्वारेच आम्हाला आत्मिक, मानसिक व शारीरिक सामर्थ्य, आरोग्य व स्वास्थ्य लाभेल. या विषारी वेलाच्या भाजीला अपायहीन करण्याच्या चमत्कारानंतर लगेचच आणखीन एक चमत्कार आम्हाला वाचायला मिळतो. मोशेने घालून दिलेले नियम पाळणारा एक माणूस आपल्या शेतातल्या हंगामाचे पहिले पीक भविष्यवाद्यांच्या मुलांकरिता घेऊन आला. कारण यराबामाने आपल्या कारकिर्दीत लेवी घराण्यातल्या याजकांना देशाबाहेर हाकलून दिले होते. परंतु त्या प्रथम पिकाच्या भाकरी त्या सर्वांसाठी पुरेशा नव्हत्या. म्हणून त्यांच्या नोकराने त्याविषयी कुरकुर केली. एवढ्याशा भाकरी 100 माणसांना कशा पुरणार, अशी त्याची तक्रार होती. परंतु याही वेळेस अलिशाने चमत्कार केला. 43 आणि 44 वचने पुढे सांगतात. चौथा अध्याय 43 आणि 44 वचने. त्याचा सेवक म्हणाला, काय 100 माणसास एवढेसे वाटून देऊ? तो म्हणाला, हे लोकांस वाटून दे, त्यांना हे खाऊ दे. परमेश्वर म्हणतो, त्यांनी खाल्ल्यावर ह्यातून काही उरेलही. तेव्हा त्याने ते लोकांस वाढिले आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यांनी ते खाल्ल्यावर काही उरले. या घटनेवरून आम्हाला येशूने त्याच्या पृथ्वीवरच्या वास्तव्यात केलेल्या चमत्काराची आठवण येते. श्रोत्यानो, आमचा परमेश्वर सर्व गरजा भागवणारा परमेश्वर आहे. तो कधीही न बदलणारा व युगानुयुग सारखा असलेला परमेश्वर आहे. म्हणूनच प्रभू येशूने मत्ते कृष्णवर्तमान 6 अध्याय 31, 32 आणि 33 वचनांमध्ये म्हटले, ह्यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणून चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. श्रोत्यानो, या चमत्कारानंतर आम्ही अलिशाने केलेले आणखीन काही चमत्कार पाहतो. 5व्या अध्यायात आम्हाला काही कुतूहलजनक चमत्कारांचे वृत्तांत आढळतात. अरामी सेनापती नामान याविषयी हा अध्याय आहे आणि या वृत्तांतामध्ये आम्हाला अलिशाच्या जीवनातल्या अत्यंत रोचक भागाविषयी माहिती मिळते. या वृत्तांतावरून असं वाटतं की अलिशा हा एलियाप्रमाणेच रानगट असावा व त्यालाही विनोदबुद्धी असावी. मला वाटतं श्रोत्यानो की परमेश्वराला ही विनोदबुद्धी आहे आणि विनोदबुद्धी असलेल्या लोकांचा उपयोग करणे त्याला आवडते. एका अत्यंत निराशाजनक स्थितीत असलेल्या माणसाविषयीचे हे वर्णन वाचताना आपणालाही हसू येईल. 5वा अध्याय आणि 1 वचन पहा. अरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धन्याच्या पदरी एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता. कारण त्याच्याद्वारे परमेश्वराने अरामास जय दिला होता. तो पराक्रमी वीर होता, पण कोडी होता. हे पहिले वचन आम्हाला नामानाचे ओझरते शब्दचित्र देते. तो आरामाच्या राजाचा सेनापती होता. जरी तो यहुदी तर होता, तरी तो थोर व मान्यता पावलेला माणूस होता. त्याच्याद्वारे परमेश्वराने आरामाला सुटका दिली होती. ही एक विशेष गोष्ट आहे. या माणसाचा देवाने उपयोग केला. या माझ्या मताशी तुम्ही सहमत असाल असे मला खात्रीने वाटते.
जे लोक ख्रिस्तीतर आहेत अशा लोकांचा परमेश्वर उपयोग करून घेतो हे आपणाला समजेल. हे जरी आपणाला विचित्र वाटत असले तरी ते खरे आहे. देवाच्या वचनामध्ये हे विधान सिद्ध करणारी अनेक वचने आम्हाला वाचायला मिळतात. देवाने फारो, नबुकदनेसर, कोरेश, अलेक्झांद्र ह्यांचा आपल्या कार्यासाठी उपयोग करून घेतला. या ठिकाणी श्रोत्यानो, परमेश्वराने नामानाचा उपयोग केला. नामान एक बलवान वीरही होता. देवाच्या दरबारामध्ये या सर्व गोष्टींची गणना होते. या गोष्टींचा परमेश्वर तिरस्कार करीत नाही. या यहुदीतर व्यक्तीचा देवाने आरामाला सुटका देण्यासाठी उपयोग केला. या नामानाविषयी आम्हाला या सर्व चांगल्या गोष्टी पाहायला मिळतात. परंतु एक गोष्ट शेवटी सांगण्यात आलेली आहे, ती म्हणजे तो कोळी होता. या जगात ख्रिस्ती नसलेले पुष्कळ चांगले लोक आहेत. त्यांच्याविषयी आम्हाला पुष्कळ चांगल्या गोष्टी सांगता येतील. हे लोक पुष्कळ चांगल्या गोष्टी करतात आणि ते खरंच चांगले लोक आहेत. परंतु त्यांच्याविषयी एकच निष्कर्ष काढता येईल, तो म्हणजे की सर्वजण पापी आहेत. देवाचं वचन सांगतं की सर्वांनी पाप केले आहे, सर्वजण देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. श्रोत्यांनो, लोक कितीही चांगले असू द्यात, ते देवाच्या दृष्टिकोनातून पापी आहेत. यशायाचे पुस्तक 64 अध्याय आणि 6 वचन सांगतं, आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत. आमची सर्व धर्मकृत्ये घाणेरड्या वस्त्रासारखी झाली आहेत. आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहोत. आमच्या अधर्माने आम्हास वादळाप्रमाणे उडवून दिले आहे. खरोखर श्रोत्यानो, जर आम्ही आमचे वर्तन बहिर्गोल भिंगातून पाहिले किंवा त्याचे अगदी बारकाईने विश्लेषण केले, तर आमच्या लक्षात येईल की परमेश्वर आमच्याविषयी जे सांगतो ते अगदी तंतोतंत खरे आहे. त्या काळामध्ये यहुदीतर राष्ट्रांमध्ये कुष्ठरोग्यांना समाजाबाहेर काढण्याची पद्धती नव्हती. परंतु देवाने इस्रायलाला कुष्ठरोग्यांना समाजाबाहेर काढण्याचा नियम घालून दिला होता. कारण हा रोग संसर्गजन्य असल्याने तो लोकांमध्ये पसरू नये अशी त्यामागची भूमिका होती. आजकाल कुष्ठरोग्यांसाठी एक वेगळी वसाहत केल्या जाते. त्यांना समाजापासून वेगळे राखल्या जाते. एखाद्या यहुदीतर राष्ट्राला हे समजण्याच्या कितीतरी शतके आधी देवाने पवित्र शास्त्रामध्ये त्यांच्याविषयी सूचना दिल्या. या गोष्टीचा आपण विचार करायला हवा. आमची तथाकथित संस्कृती तर आता विकसित झालेली आहे आणि आता आम्हाला कुष्ठरोग्यांना वेगळे ठेवण्याचे महत्त्व समजले आहे. परंतु श्रोत्यांनो, परमेश्वराने तर त्याच्या पुस्तकात अनेक शतकांपूर्वी सांगितले की कुष्ठरोग्याला दूर ठेवावे. ज्यावेळी कुठल्याही यहुदीतर राष्ट्राला त्याची आवश्यकता कळली नव्हती. शुद्धता, अशुद्धता, स्वच्छता, आरोग्य, नीतिनियम, समाज व्यवस्था वगैरेंविषयी आपले परिपूर्ण नियम परमेश्वराने दिलेत. ते नियम आजच्या विज्ञानाच्या नियमांमध्ये व्यवस्थित बसतात. परंतु श्रोत्यानो, याही पलीकडे जाऊन आम्हाला असं दिसतं की कुष्ठरोग हे पवित्र शास्त्राच्या मते एक प्रकारचे पाप आहे. त्याचे एक कारण असे की त्यावर त्या काळात मानवी उपाय पुरेसे नव्हते. मानवी प्रयत्नांनी हा रोग बरा होणे शक्य नव्हते. पाप ही तसेच आहे. आमचे पाप केवळ परमेश्वरच नष्ट करू शकतो. पापी माणसाला केवळ तोच मुक्ती देऊ शकतो. नामान एक चांगली व्यक्ती होता, परंतु तो पापी होता. त्याने त्याच्या कुष्ठरोगाला लपविण्याचा प्रयत्न केला, परंतु तो स्वतःला त्यापासून वाचवू शकला नाही. त्याला तसे करता आले नाही. श्रोत्यानो, आजही बरेचसे लोक आपल्या पापाच्या काळ्या डागांना सफेदी मारून लपविण्याचा प्रयत्न करतात. परंतु श्रोत्यानो, त्यांना पूर्णपणे स्वच्छ होण्याची आवश्यकता आहे. फक्त प्रभू येशू ख्रिस्तच ते आपल्या पवित्र रक्ताच्या द्वारे करू शकतो. मत्ते शुभवर्तमान 10 अध्याय आणि 26 वचन सांगतं, ह्यास्तव त्यांना भिवू नका, कारण उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. कोणीही आपले पाप लपवायचा कितीही प्रयत्न केला तरी ते एक दिवस उघडकीस येणारच. चांगली कृत्ये करूनही ती पापे धुवून निघणार नाहीत. ती पापे फक्त येशू ख्रिस्तच धुवून काढू शकतो. त्याने आमच्या पापांसाठी वधस्तंभावर आपले निर्दोष रक्त सांडून खंडणी भरून दिले. त्याने आमच्या पापरूपी कुष्ठरोगाला दूर केले, त्याला बरे केले. श्रोत्यानो, नंतर 5 अध्याय आणि 2 वचन सांगतं, आरामी लोकांनी टोळ्या करून छापा घातला आणि इस्रायल देशातून एक लहान मुलगी कैद करून नेली. ती नामानाच्या स्त्रीच्या सेवेस राहिली. या वचनात सांगितलेली ही छोटी मुलगी पवित्र शास्त्रातील अनेक अनामिकांपैकी एक आहे. ती एक लहान
यहुदी मुलगी होती, परंतु एक महान व्यक्ती होती. ती नामानाच्या बायकोची चाकरी करीत होती. 3रं वचन, ती आपल्या धनीनेच म्हणाली, शोम्रोनातल्या संदेष्टांशी माझ्या धन्याची गाठ पडती तर किती बरे होते. त्याने त्याचे कोड बरे केले असते. या छोट्या यहुदी मुलीला श्रोत्यानं कोणाला आज्ञा देण्याचा काय अधिकार असणार? पण एक दिवस ती उसासा सोडून म्हणाली, माझा धनी शोम्रोनातल्या भविष्यवाद्यांजवळ असता तर किती बरे होते. त्याने त्याचा कुष्ठरोग दूर करून त्याला बरे केले असते. या वाक्यावरून श्रोत्यानो तुमच्या लक्षात आलेच असेल की अलिशा अतिशय प्रसिद्ध होता. नामानाच्या पत्नीने त्या मुलीचे हे बोलणे ऐकले व तिच्याद्वारे ते आरामाच्या राजापर्यंत पोहोचले. 4थं वचन, कोणी एकाने जाऊन आपल्या धन्यास सांगितले की ती इस्रायली मुलगी असे असे म्हणत आहे. हे ऐकून राजाला बरे वाटले. त्याच्या वीर सेनापतीच्या दुःखाचे निवारण करण्याचा एक मार्ग त्याला सापडला होता. त्याने ताबडतोब इस्रायलाच्या राजाच्या नावाने एक पत्र पाठवले व सोबत एक किमती नजरानाही पाठवला. आणि पुढे आम्हाला दिसतं की त्या राजाला वाटले की नक्कीच हा माझ्याशी भांडण करण्याचे काहीतरी निमित्त पाहत आहे. इस्रायलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडिली. हे देवाचा माणूस अलिशायाने ऐकले तेव्हा त्याने राजास सांगून पाठविले, तू आपली वस्त्रे का फाडिली? त्याने मजकडे यावे, म्हणजे इस्रायला संदेष्ट आहे हे त्याला कळेल. अलिशाने स्वतः आरोग्यदाता असण्याचा कधीच दावा केलेला नव्हता, परंतु वैद्यांचाही वैद्य असलेला सर्वश्रेष्ठ आरोग्यदाता म्हणजे परमेश्वर त्याला माहीत होता. त्याच्याशी तो संपर्क साधून होता. 10वं वचन सांगतं की अलिशाने एका जासूदाच्या हाती त्यास सांगून पाठविले की जाऊन यार्देनेत 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. आणि श्रोत्यानो, हे ऐकून नामान रागावून चालता झाला. तो म्हणाला, पहा, मला वाटले होते तो स्वतः मजकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाम घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरवून माझे कोडे बरे करेल. परंतु आम्हाला दिसतं की अलिशाने असे काहीच केले नाही. फक्त त्याने त्याला सांगितले की तू यार्देनमध्ये जाऊन 7 वेळा स्नान कर. पुढच्या वचनांवर आम्ही पुढच्या कार्यक्रमामध्ये विचार करणार आहोत, म्हणून पुढच्या कार्यक्रमात अवश्य भाग घ्या. परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देव. प्रियांनो, मला खात्री आहे की आज परमेश्वर आपणासोबत बोलला आहे आणि नक्कीच आजच्या अध्ययनातून काही विशेष धडे आपणास मिळाले असतील. आज आपण शिकलो की आम्ही देवाच्या सेवकांचे आदरातिथ्य करावे. देव आमची सर्व गरज भागविणार आहे, म्हणून आम्ही केवळ त्याच्यावरच विसंबून राहणे आवश्यक आहे. आम्हाला चिंता करण्याचे काहीच कारण नाही. आमच्यामध्ये जर योग्य आज्ञाधारकता असेल तर आमच्या जीवनामध्येही आम्हाला चमत्कार पाहायला मिळतात. काय आमच्या जीवनामध्ये देवाच्या द्वारे कधीतरी चमत्कार होतात? काय आमच्यात योग्य आज्ञाधारकता आहे? आणि शेवटची गोष्ट म्हणजे मनुष्याला अशक्य असले तरी देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. प्रियांनो, यावर आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो. तुझ्या नावाची आम्ही स्तुती करतो प्रभूजी, की तू आम्हाला शिकवलेलं आहेस की आम्ही तुझ्यावरती विसंबून राहावं. होय प्रभू परमेश्वरा, आम्हाला ठाऊक आहे ज्यावेळेस आमचं जीवन तुझ्यामध्ये परिपूर्णतेने विसंबून आहे, आमच्या जीवनामध्ये येणारे प्रत्येक क्षण हे आशीर्वादाचे असतात. प्रत्येक वेळेस प्रभूजी तुझं साह्य आणि मार्गदर्शन आम्हाला लाभतं आणि विशेषरित्या आमच्या जीवनामध्ये तू चमत्कारही करतोस. प्रभू परमेश्वर देवप्पा, आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो, यासाठी की प्रभूजी अजूनही आम्ही तुझ्यामध्ये अधिक दृढतेने विसंबून राहावं आणि बापा तुझ्या इच्छा आमच्या जीवनामध्ये परिपूर्ण व्हाव्या. यासाठी प्रभू परमेश्वर देवप्पा सर्व मान, महिमा आणि गौरव आम्ही तुला देतो आणि या विनंत्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. देवाचे भय धरा, त्याची आज्ञा पाळा. प्रभू आपणास सहाय्य करो.